साईराम. परमेश्वरी कृपा प्राप्त होण्यासाठी जी केलेली धडपड आहे त्याला आपण साधना म्हणूया. वाटत असतं सुरुवातीला की सोपं असेल, पण जसजसे आपण साधनेच्या अंतरंगात प्रवेश करतो तसतसं आपल्याला कठीण वाटायला लागतं. सुरुवातीला चांगलं वाटतं, देवाची कृपा असणं, देवाचं प्रेम असणं, देवावर आपण प्रेम करणं, देवासाठी काही करणं, हे इथपर्यंत साधनेच्या गोष्टी ठीक असतात. जेव्हा आत्मपरीक्षण करून स्वतःला करेक्ट करायला जेव्हा आपण जातो, स्वतःला परफेक्ट करायला जातो, तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात. साधनेचे अनेक प्रकार आहेत. चिंतन आहे, मनन आहे, नाम आहे. पण त्या सगळ्यात अतिउच्च प्रकार म्हणजे सारासार विवेक असणं. प्रत्येक साधकाला सारासार विवेक असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामध्ये बऱ्याचशा मानसिक गोष्टी गुंतलेल्या आहेत. खरं म्हटलं तर बरीचशी माणसं ही मानसिक ताणामध्ये जगत असतात. काही कल्पना असतात, काही चुकीच्या इच्छा असतात, काही चुकीचे संकल्प असतात, काही चांगले संकल्प असतात. ह्या सगळ्यामध्ये स्वतःला सोडवून घ्यायचं हे कठीण पडतं तसं म्हटलं तर. कारण निरनिराळ्या प्रकाराने स्वतःला तपासणं आणि त्यामध्ये स्वतःची एक प्रकारची वेगळी अवस्था निर्माण करणं आणि ती अवस्था टिकवून ठेवणं हे साधकाला खूप कठीण पडतं. कदाचित गुरुचरणावर त्याला ती मानसिक अवस्था काही क्षणापुरती मिळत असेल, पण ती टिकून राहणं तसं कठीण आहे. कारण मनावर इतर अनेक गोष्टी परिणाम करत असतात. म्हणजे आपण जेव्हा स्वतःशी बोलतो त्या बोलण्याच्या पद्धतीपासून तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे. तुम्ही स्वतःला बदलायचं म्हणजे काय पद्धतीने, काय प्रकारे स्वतःला बदलायचं आहे ह्याचा विचार केला असता स्वतःवरच स्वतःला संस्कार करायची सुरुवात करायची. आणि बरेचदा साधक काही गोष्टी प्राप्त करतो, पण इथे मात्र बरेचदा तो चुकू शकतो. कारण प्रत्येकाला वाटत असतं की मीच बरोबर आहे, माझी पद्धत बरोबर आहे, माझं चिंतन बरोबर आहे, किंवा मला देवाची साथ आहे, त्यांच्या मी परफेक्ट आहे. आणि तुमच्यातला असणारा भयंकर राक्षस जो अहंकार नावाचा आहे तो जळता जळतच नाही. ती नम्रता, ती ती शालीनता, ती लीनता येत नाही. आणि जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तुम्हाला देवापाशी जाणं कठीण पडतं. कारण तुम्ही जाता काही सेकंद, काही क्षण, पण पुन्हा खाली येतं. ह्यासाठी तुम्हाला स्वतःचं खूप संशोधन करणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनाच्या इच्छांना मारायचं नाही, तुम्हाला त्यांना जिंकायचं आहे. त्याला तृप्त करून मिळालेल्या क्षणिक सुख हे पुन्हा क्षणिकच राहणार आहे याची त्याला खात्री पटवायची. यासाठी थोडं वैराग्याची साथ घ्यायची आणि स्वतःवर निक्षून संस्कार करायचे. कारण आपण स्वतःला विसरतो आणि दुसऱ्यामध्ये इतर गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आपण दुसऱ्याचं निरीक्षण इतकं करतो की स्वतःचं निरीक्षण करायचं राहून जातं. कारण आपल्याला प्रत्येकाच्या बाह्य गोष्टीत पाहायची मनाला सवय झालेली असते. ती सवय मोडून काढणं खूप कठीण असतं. म्हणजे आपल्यालाच आपल्या चुकीच्या सवयी मोडून काढायला खूप त्रास होतो आणि आपणच ते मान्य करत नाहीत की आपल्या चुकीच्या सवयी आहेत.
पण आपण नेहमी स्वतःच्या चुका कधी मान्यच करत नसतो. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाकडे देवाचा कृपा प्रसाद म्हणून पाहणं किंवा देवाने अनुभूती दिलेली एक एक युक्ती आहे असं म्हणून पाहणं हे कठीण आहे. किंवा प्रारब्धावर जीवन सोडणं. जसं देव आपली कर्तव्य करायची, पण जशा पद्धतीनं जीवनात येईल त्याच्यावर कुरकुर न करता, तक्रार न करता ते स्वीकारणं, हे खरं साधकाचं जीवन आहे. बरेचदा आपल्या खूप तक्रारी असतात की माझ्या मनासारखं होत नाही, माझ्या मनासारखं होत नाही. तुम्हाला तुमचं मनच सोडायचं आहे. जिथे तुम्हाला तुमचं मनच सोडायचं तिथे तुमच्या मनासारखं काही होईल अशी अपेक्षाच धरायची नाही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला सर्वस्वी सोडून देत नाही, प्रारब्धावर जीवन सोडून देत नाही, तोपर्यंत देव तुम्हाला हातात घेत नाही किंवा देव तुमच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही किंवा तुम्हाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला भाग पाडत नाही. कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण गोष्टी प्रारब्धावर सोडता तेव्हा तो तुमच्या जीवनात लक्ष घालतो. ठीक. आणि तुम्ही किती प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली बघता जीवनाची, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक जीवन क्षण हा तुम्हाला संपूर्णतः पॉझिटिव्ह बघायचा आहे. कारण काय असतं, तुम्ही समाजात वावरता, तुमच्या कुटुंबाशी वावरता, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून खूप खूप सांभाळायचं असतं. कारण ते लोक तुम्हाला निगेटिव्ह थोडीशी देतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा फोन आला तर तुम्हाला ते असं नको करू, ते तसं कर. मग तुम्ही कन्फ्यूज राहता. मग त्यापेक्षा तुम्ही एकटे एकांतात राहून जर विचार केलात मी केलेलं बरोबर आहे का, तर तुम्हाला तर एखादा म्हणतो अरे हे असं काय करताय, तुम्ही चुकीचं करताय. तुम्हाला तुम्हाला कन्फ्यूज होता कामा नये. तुम्हाला प्रश्न पडता कामा नये आपण वागतोय ते बरोबर आहे का नाही. जर का एखाद्याने सांगितलं नाही नाही तुम्ही असं असं करू नका, हे चुकीचं आहे, तर तुम्हाला शंका नाही येता कामा. तुम्हाला तुमच्या आतून आवाज घेण्याची सवय लावता आली पाहिजे. तो कौल घेता आला पाहिजे की आपण बरोबर आहोत की नाही. पण तुम्हाला जरासे जरी डिस्टर्ब झालात, जर समजा काही कारण झालं तुम्ही डिस्टर्ब झालात आणि तुम्ही तुमच्या मित्रापुढे, मुलांपुढे आणि आपल्या पार्टनर पुढे, आपल्या पतीपत्नीने एकमेकांपुढे जर का तो विषय मांडला आणि जर का त्याच्याबद्दल डिस्कशन केलं तर तुम्हाला कदाचित त्यांच्याकडून चुकीचा सल्ला येऊ शकतो. कारण जो माणूस तुम्हाला सल्ला देतोय तो किती शुद्ध आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे. जर त्याची शुद्धता कमी असेल आणि तुमच्याच विचाराची रीत ओढत असेल तर मग अशा लोकांकडून सल्ले घेणं चुकीचं ठरतं. कारण तुम्ही एक एक मायेत आहात, तर दुसऱ्या मायेतला माणूस तुम्हाला किती सल्ला देऊ शकतो. जो मायेपलीकडे तो तुम्हाला सल्ला देऊ शकतो, पण दुसरा मायेतला माणूस तुम्हाला काय सल्ला देणार आणि त्या सल्ल्याने तुम्हाला काय बेनिफिट मिळणार. म्हणून काय असतं, तुम्हाला इतकी मायेची सवय झाली तुम्ही सहज मायेत ओढले जाता. म्हणजे आपण सगळेच जण पटकन मायेत गुंततात. एखाद्याकडे गेलात त्याच्याकडे खूप आनंद आहे, काही पार्ट्या चालल्या आहेत, काही धमाल चालली आहे, आपल्यालाही वाटतं आपणही असं करावं. त्यांच्याकडे भरपूर काही खाद्यपदार्थ केले आहेत, त्यांच्याकडे काही भरपूर काही वस्तू नवीन नवीन खरेदी केल्या आहेत, त्यांच्याकडे घर खूप सुंदर केलं आहे, घराची टायलिंग केलं आहे, घराला सुंदर केलं. अरे आपणही असं करावं असं आपल्याला वाटतं. आणि मग आपलं मन तिथे बदलतं. म्हणजे आपण पटकन मायेत गुंतलं जातो. आणि समजा एखाद्याकडे गेलो आणि एखाद्याच्या मुलांनी तुमचा खूप मान केला किंवा त्यांची आई म्हणाली किंवा आमचा मुलगा खूप चांगला आहे, आमची मुलगी खूप चांगली आहे, आमचं सून खूप चांगली, असं म्हटल्यावर आपल्याला खंत वाटते अरे आपल्याकडे असं नाही आहे का.
पण आपल्याकडे पण तसं असतं, पण त्याची पद्धत निराळी असते, ती शिकावी लागते आपल्याला. आपण कुठे चुकतोय हे कधी आपण मान्यच करत नाही. कारण ज्या पद्धतीनं तुमची जीवनशैली आहे, ज्या पद्धतीनं तुमचं बाल्य गेलं आहे, ज्या पद्धतीनं तुमच्यावर संस्कार केले गेले आहेत इतरांनी, कुटुंबाने, शाळेने, स तुमच्या सोसायटीनी, तुमच्या सवंगड्यांनी आणि तुम्ही ह्या मनावर निरनिराळ्या प्रकारचे संस्कार सतत केलेले आहेत. कधी तुम्ही मानसिक डिप्रेशनमध्ये जाता, कधी जी उल्हासित आनंदी होता, कधी कधी दुःखी होता, कधी कधी राग येतो. या सगळ्याचा तुमच्या मनावर आणि साधनेवर प्रचंड परिणाम होत असतो. बरेचदा तुम्हाला वाटत असतं की तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्या बरोबर आहेत, पण जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने साधनेला लागाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती देवापासून दूर आहात. कारण एकही सेकंद त्याला विसरणं हा एक गुन्हा वाटायला लागतो. एक संतांचं जीवनाकडे आपण जर बघतो तर आपल्याला कळतं की त्यांनी संपूर्ण जीवन सोडलेलं आहे. आणि संत हे समाज बदलायचा प्रयत्न करत नाहीत, तर ते समाजाला अनुसरून वागतात आणि मग समाज त्यांच्या म्हणण्याला मान्य करायला तयार होतं. लक्षात घ्या की प्रत्येकाला वाटतं की माझ्या पद्धतीनं मी घर चालवीन आणि माझ्या पद्धतीनं मी घर राखीन. पण हे काही काळापुरतं असतं. काही काळानंतर तो काळ बदलतो आणि तुमच्यासमोर दुसरं चित्र उभं राहतं. बरेचदा असं वाटतं की माझं घर आहे, माझं आहे, माझ्या मनाप्रमाणे वागावं, माझं आहे, माझा मुलगा, ह्या माझी मुलगी, हे असं वाटत वाटत असतं आणि कधीतरी एक वेगळा बदल होतो तुमच्या आयुष्यात आणि संपूर्णतः बदलतं ते. तुम्ही मागे वळून जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला कळतच नाही की आपण कुठे आहोत, आपल्याला काय करायला हवं हे तुम्हाला कळत नाही बरेचदा. कारण तुमच्या हातून सगळ्या गोष्टी सुटत असतात. काही काळ तारुण्यात ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात त्या ठराविक वयानंतर तुमच्या गोष्टी तुमच्या हातून सुटतात. तुमचं शरीरसुद्धा तुमच्या हातून सुटतं. तुमचं शरीर तुमच्या मनाप्रमाणे वागायला तयार होत नाही काही काळानंतर. तुम्हाला त्याला धाकदपट दाखवून तुमच्या मनाप्रमाणे वागायला भाग पडावं लागतं. म्हणजे जर शरीरसुद्धा तुमचं ऐकत नाही तर इतर गोष्टी आणि तुमची मानसिक अवस्था तुमचं काय ऐकणार. म्हणजे तुम्हाला मानसिक अवस्थेत किती परिपूर्ण व्हायचं आहे, साधना करायची आहे. तुम्ही काही तात्पुरती साधना करता, जप करता, नाम घेता, भजन करता, वाचता, ह्याला मी साधना म्हणतच नाही. हा एक तेवढ्यापुरता सोपस्कर झाला की तुमच्या मनाला बरं वाटतं म्हणून तुम्ही गेलेला आहात. ॲक्च्युली पुढे पुढे ह्याची गरज लागत नाही. पण तुम्हाला जेव्हा तुमच्या मनावर त्या दैवी शक्तीची छाप जोपर्यंत पडत नाही किंवा तो तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला हा झगडा करावाच लागतो. म्हणजे हा झगडा जर तुम्हाला नाही करता आला किंवा तुम्ही नाही करू शकलात तर तुम्हाला साधने साध्य होतं. बऱ्याचशा लोकांना साध्य होतं, काही सिद्धी प्राप्त होतात, काही शक्ती प्राप्त होतात, पण पुढे जायला येत नाही किंवा कोणाला मार्गदर्शन करता येत नाही. आत्मपरीक्षणात कमी पडलात तर पुढे जाणं खूप कठीण असतं किंवा दुसऱ्याला समजून घेणं खूप कठीण असतं. तुमच्या जीवनाचं खरं सार्थक तुमच्या उत्तम प्रकारे जीवन जगण्यात आणि आनंदी असण्यात आहे. तुम्ही प्रत्येक जीवनाच्या प्रसंगाकडे एक दैवी शक्ती किंवा देवाने दिलेला एक अनुभव म्हणून पाहिला तर जीवनाकडे बघणं सोपं होईल.
पण तुम्हाला तसं करणं कितपत शक्य आहे ह्याच्याबद्दल शंका आहे. आपल्याला आपल्यातल्या उणिमा बघायची सवय झालेली असते. त्यामुळे मनाला आनंद असूनही दुःखाच्या भोवऱ्यात आपण असतो. कितीतरी लोकांना सगळी सुखं मिळाली तरी कुठेतरी एका दुःखाची सवय असते. अरे ते ते नाही मला मिळालं, ते नाही मला मिळालं. म्हणजे ही दुःखाच्या भोवऱ्यात राहण्याची त्याने सवय करून घेतली आहे मनाला. त्यातनं तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. कारण तुम्ही स्वतःच स्वतःला शिकवायचं. तुम्ही साधना करता, नाम करता, जप करता, वाचन करता, पण त्याचा उपयोग काय होतो? तुम्ही तुम्ही त्याचं मनन करत नाही. तुम्ही आणि वाचायला काय घेता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय वाचता आणि त्या वाचनाने तुमच्या मनावर काय परिणाम होतात? त्याचा अभ्यास होतो का? त्याचं रिव्हिजन होतं का? तुम्ही रिव्हिजन म्हणजे ते तुमच्या नजरेसमोर, विजन म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी येतात का? जसं तुम्ही 2 मिनिटं डोळे बंद करून तुम्हाला म्हटलं की बाबांचं स्मरण करा, तुम्हाला बाबांचं रूप पटकन दिसेल. हे तुम्ही जे बाबांचे पाहिलंय, कारण डोळ्याला सवय आहे ती स्मरण देण्याची. तुम्ही चरणकमल पाहिले, तुम्ही हाताला स्पर्श करून बाबांचे चरणकमल पकडले आहेत, त्यामुळे मानसिकरित्या तुम्हाला ते पटकन विजन होऊ शकतं, तुम्हाला ते दृष्टिक्षेपात येऊ शकतं तुमच्या. पण ते काही काळापुरतं राहतं ना, त्यात जीवन संपूर्ण ओतलं जात नाही आहे तुमचं. आणि आपल्याला स्वतःला त्याच्यात झोकून देणं शक्य नाही आहे संपूर्णतः. कारण अध्यात्माच्या मर्यादा कोणी तशा आखून दिलेल्या नाही आहेत की तुम्ही कुठपर्यंत जायचं आहे, तुम्ही कुठपर्यंत संपूर्ण समर्पित व्हायचं आहे, याच्या मर्यादा कुठे नाही आहेत. मग आपल्याला वाटतं अरे आपण फार करतोय का, किंवा आपल्याला कुठेतरी थांबायला हवं का? मग तुमच्या कुटुंबातली माणसं कदाचित तुम्हाला म्हणतील हे अति होत आहे का तुमचं अध्यात्म. बरेचदा घरातली कुटुंबाची मंडळी जी सत्संगच करत नाहीत किंवा इतर गोष्टींना त्यांना विरोध असतो, ते म्हणतात, ते घरातले जे माणसं सत्संग किंवा हे करत असतात त्यांना अडवतात. म्हणतात हे तुमचं काही काळ ठेवा, मर्यादेपर्यंत ठेवा, त्याला संपूर्णतः वाहून घेऊ नका. बरेचदा कुटुंबीय तुमच्याशी फारकत्ता पण घेतात आणि म्हणतात हे असले काय करावं, तुम्ही तुमच्या मर्यादेत साधना करावी. पण बरेचदा तुम्हाला त्याच्याही अडचणी येतात की तुम्हाला त्या कुटुंबीय लोकांना समजवावं लागतं की हे आध्यात्मिक वेडेपणाने ते स्वतःचं संशोधन करणारी माणसं आहोत आम्ही, हे तुम्हाला पटवता आलं पाहिजे. आम्ही स्वतःचं संशोधन करतोय, स्वतःचा रिसर्च करतोय. हां, आणि हाच खरा अध्यात्माचा उद्देश आहे. तुमचा रिसर्च करता करता देवाचं प्रेम मिळावं आणि त्याच्याशी संलग्नता प्राप्त व्हावी. हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा मूळ अर्थ आहे की त्या शक्तीशी जी आपल्यात आहे, विश्वात आहे, सर्वत्र भरली, ती त्याची अनुभूती आपल्याला यावी आणि आपण सर्वत्र पसरलो आहोत त्याची जाणीव घेता यावी. ह्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. केवळ अध्यात्म हा देवभोळेपणा नसावा कोणाच्याही घरी, कोणाच्याही साधकाच्या कडे तो देवभोळापणा नसावा. त्याने पूजा करावी ती प्रेमाने करावी. जर नसेल प्रेम तर खरंच पूजा करू नये. ते सोपस्कर केवळ एक यंत्रवत राहतात. बरेचदा काही लोक पूजा करतात पण त्या यंत्रवत पूजेला काही अर्थ नसतो. ते करतात, त्यांच्या पद्धतीने करतात, पण ते काय मशीन नाही का, स्पीकर नाही का 100 वेळा नामस्मरण करतो, त्याला काय मिळतं? तुमचा जो गुण आहे तो ओळखा. काही लोक कर्मयोगी असतात, त्यांना असं वाटतं की आपण पूजा करावी, आपण पूजा करत नाही. पण मी तर म्हणेन कर्मयोग्यांनी पूजा करू नये. त्यांनी आपल्या कर्मात त्याच्याशी संलग्न होण्याची युक्ती शोधून काढावी. कळलं का? कारण सगळ्यांना ते शक्य नाही. काही काही लोक असतात ते भजन म्हणण्यात त्यांना आनंद असतो, त्यांनी त्याच्यात आपली किल्ली शोधावी. भजन म्हणणाऱ्यांना जर का पूजेचा अर्थच माहीत नसेल
तर तो त्याने स्वतःला इतरांकडे बघून आग्रही पाडू नये. त्याने त्याच्या गुरुचा सल्ला घ्यावा, मी काय करावं. आणि त्याने आपल्या गुरुचा सल्ला घ्यावा आणि विचारावं की मी काय करावं. मला काय पद्धतीनं माझ्या आतल्या कोशातल्या हृदयाला परमेश्वराला स्पर्श करता येईल आणि त्या अवस्थेत राहता येईल. कारण प्रत्येकाची साधनेची पद्धत निराळी आहे. प्रत्येकाला ते निराळं भाग. काही लोकांना प्रेम आवडतं, काही लोकांना भक्ती आवडते, काही लोकांना नामस्मरण आवडतं, काही लोकांना सेवा आवडते, काही लोकांना दुसऱ्या कोणासाठी ते काही करायला आवडतं. असे बरेच प्रकार आहेत. काही लोकांना आपल्या बुद्ध्यांकाच्या पलीचा वापर करून काहीतरी नवीन नवनिर्मिती करावीशी वाटेल. हे सगळे साधनेचे प्रकार आहेत. म्हणजे पण एक करतो ते दुसऱ्याने ते फॉलो करून. असा कुठेही राजमार्ग नाही आहे की ह्या मार्गावरनं जा तुम्हाला ते प्राप्त होईल. राजमार्ग हा तुम्ही तुम्हाला शोधून काढायचा. असा कुठलाही लोक काही म्हणतात नामस्मरण करा, काही म्हणतात चिंतन करा, पण ते काही राजमार्ग होऊ शकतो. कारण प्रत्येकाचा मार्ग निराळा आहे. कळलं का? प्रत्येकाचा मार्ग निराळा. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याला फॉलो करणं शक्य नाही या मार्गात, की ह्या माणसाला, पण त्याच्याकडून काही गुण तुम्ही शिकू शकता. त्याच्याकडून तुम्हाला आवश्यक ते गुण तुम्ही शिकू शकता. कारण सगळेच गुण त्याच्याकडे तुम्हाला घेता येतील असे नसतील कदाचित, पण तुम्ही त्यातून काही शिकू शकता. कारण प्रत्येक जण हा एक साधक आहे ह्या आयुष्यातला. भले त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं, भले ते नास्तिक असतील, तरी पण ते स्वतःचं संशोधन करायला तरी साधक आहेत ना. फक्त एवढंच, कोणाचा द्वेष केलात ना की तो द्वेष राहतो, कोणाविषयी अति माया केली की ती माया राहते. ह्या सगळ्या बाहेर जडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही थोड्या बाजूला करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करा. तुम्ही करा, सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला, पण तुम्हाला त्यातनं वेगळे काढा. तुम्ही स्वतःला त्यातनं वेगळे पहा. बघा, वेगळ्या प्रकारे तुमची मानसिक अवस्था निर्माण होईल आणि ती अवस्था जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघा, संतांचं निरीक्षण करा. त्यांचे तुम्ही फोटो बघता तेव्हा त्यांचे डोळे बघा, त्यांच्या शरीराच्या मुद्रा बघा. ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या मला इन्स्पायर करतात की त्या अवस्थेतली ती काय अवस्था असावी त्या संतांची, की ते त्या अवस्थेत त्यांचा तो फोटो आहे. म्हणजे ती अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते का? जर का ती अवस्था आपल्याला, त्यांच्या डोळ्यांची ठेवण काय, ती जर त्यांच्या हातांची ठेवण काय, ती जर आपल्याला कळू शकली तर आपण सहज त्या भावावस्थेत जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला निरीक्षण शक्ती पण वाढवायला हवी. तुमची स्वतःची निरीक्षण शक्ती जेवढी वाढवाल, जेवढे सूक्ष्मतेत विचार कराल, तेवढं साधना तुम्हाला सुकर होईल, सहाय्यभूत होईल. पहिलं स्वतःचं आत्मपरीक्षण परखड करा. स्वतः करून दुसऱ्याला काहीही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायची प्रयत्न करा. खबरदारी घ्या, मी तर म्हणेन. बरेचदा आपण आश्रमात जातो तेव्हा आपल्याकडून बऱ्याचशा त्रुटी होतात, बऱ्याचशा थोड्या छोट्याशा चुका होतात, तर त्या टाळता येणं शक्य आहे आपल्याला. एरवी ठीक आहे, आपण आपल्या घरी करत असतो. म्हणजे मी तर म्हणेन, तुम्हाला जर साधक व्हायचं असेल तर तुमचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं जे जीवन आहे त्याला आखणी करता आली पाहिजे. जर का ती आखणी तुम्हाला शक्य, आणि त्या आखणीत तुम्ही जीवन स्वतःचं ॲडजस्ट केलं, सेट केलं, तर ते कदाचित तुम्हाला सुकर होईल, पण कदाचित बर्डनही होऊ शकतं. बापरे, ती आखणी कठीण पडू शकते. काही लोकांना स्वतःच्या आखणीत जगणं आवडतं, पण काही लोकांना ती आखणीबद्ध जीवन आवडत नाही. काही लोकांना पडल्या सहज ध्यानावस्थेत जाता येतं, पण काही लोकांना त्यासाठी काही कृती किंवा काही मुद्रा कराव्या लागतात. म्हणजे हे प्रत्येकाचं निराळं आहे. तुम्ही कोणालाही फॉलो करायचं नाही.
तुम्ही कोणाच्याही साधनेच्या चर्चाच करायच्या नाही. कोणीही कोणाला कोणाच्याही बद्दल, सद्गुरूबद्दल असं काही बोलायचंच नाही. असे काही कडक नियम स्वतःला घालून घ्या. तुम्ही जेव्हा स्वतःला कडक नियमबद्ध कराल, तेव्हा तुमच्या आतला प्रवास सुरू होतो. आतला प्रवास ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सहज नाम घेता आलं पाहिजे. सतत श्वासामध्ये नाव येता आलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे का, काळ पटापट संपतोय. तुम्हाला काळ एकेका दिवसाने ग्रासतोय, पण तुमची तयारी कितपत आहे हे आधी तुम्ही तपासा. आपली तयारी किती आहे आणि आपल्या अपेक्षा किती आहेत. आपण सहज दिवस ढकलत असतो. माझं तर प्रामाणिकपणे असं मत आहे की तुम्ही एकही दिवस वाया न दवडता, एकही दिवस ज्या क्षणी तुम्हाला जागृती येईल, तो एकही दिवस वाया न दवडता प्रत्येक दिवस हा देवासाठी खर्ची करा किंवा स्वतःचं संशोधन करण्यासाठी खर्ची करा. आणि जास्तीत जास्त काळ त्या दैवी अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा ही संधी नाही आहे, माहिती आहे का? पुन्हा हा काळ नाही येत. ही संधी येतच नाही. ती वय येत नाही. तो दिवस गेला, तो दिवस तुमच्या आयुष्यातनं संपलेला आहे. पुन्हा तो येत नाही. गेले ते जे काही पूर्वीचे सुखदुःख आहेत, पूर्वीच्या काही तुमच्या हृदयावरच्या खपल्या त्या त्या काढून बंद व्हा, बंद करा. सगळ्या गोष्टी सोडून द्या. सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर काढा आणि नवीन पालवी फुटल्यावर कसं ते कोवळं मन असतं तसं होऊ द्या. म्हणजे त्याच्यावर काही लिंपण नको. तुम्ही नव्याने जन्म घ्या सद्गुरूच्या दरबारात, सद्गुरूच्या चरणी, की तुम्ही अगदी लहान बालकासारखे व्हा, की त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपेक्षाच नाही. तुम्ही एक बालक आहात. कोणाविषयी पूर्वग्रह ठेवू नका. कोणाविषयी चुकीचे समज, द्वेष, असूया असं ठेवू नका. पण कोणाशी संबंधसुद्धा फार वाढवू नका. आणि बोलायचे बंद करा. स्वतःला मूक करा. काही बोलायचंच नाही. कारण तुम्ही कोणाला कितीही शिकवलं तरी कोणी शिकणार नाही. तुमच्या मागून कोणीच येणार नाही. याची खात्री ठेवा की तुम्हाला कोणी फॉलो करणार नाही. कारण तुम्हाला परत आपलं कोणी अरे ह्याची काळजी करायची तुम्हाला काहीच कारण नाही. तुम्ही स्वतःचं कल्याण करून घ्या. कारण हा मनुष्य जन्म फक्त एकदा. आजचा दिवस हा संपला. उद्या उजाडेल तेव्हा याची तुम्हाला खूप प्रयत्नाने तयारी केली. खूप प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला संपूर्ण जीवन सोडावं लागतं. संपूर्ण वैराग्याच्या शिखरावर बसावं लागतं. पण जर का सद्गुरूची प्रीती हृदयात असेल तर ते शक्य होऊ शकतं. पण तुम्ही अशीही कृपा प्राप्त करून घेऊ शकता. पण विवेक नसेल तर ती कृपा तुम्ही हरवू पण शकता. तुम्हाला हे का सांगतोय की तुम्ही ज्या अवस्थेत सद्गुरूची प्राप्ती केली ती अवस्था तुमची टिकावी आणि तुम्ही त्यात हरवू नये किंवा तुम्ही चुकीच्या इन्फ्लुएन्समध्ये, चुकीच्या माणसांच्या सांगण्यावर स्वतःचं नुकसान करू नये किंवा दुसऱ्याला दोषारोप करू नये. ह्यासाठी तुम्हाला स्वतःला जपायचं आहे. तुम्ही स्वतःला सगळ्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करा. तुमच्या कर्तव्यात, तुमच्या ज्या काही ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला काही ॲडजस्ट करायचं नाही. तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट व्हायचं आहे. तुम्ही उत्तम प्रतीचे साधक आहात. तुम्ही अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहात. अतिशय सुंदर माणूस आहात. हे कधीही विसरू नका. तुमच्याकडे खूप काही आहे. तुम्ही दिव्य आहात ह्याची जाणीव ठेवा आणि मग तुम्हाला तुमची जादू कळेल आणि तुम्ही खरंच दिव्य आहात. तुम्हाला माहीत नाही की तुमच्यातली दिव्यशक्ती तुमच्याकडून सत्कर्म करून घेते. तुम्ही स्वतःला विसरू नका. तुमच्यातल्या दिव्यत्वाची जाणीव घ्या आणि दिव्य कार्याला स्वतःला त्याच्यात संपूर्णतः झोकून द्या की मी स्वतःला शोधणार, मी स्वतःचे दोष बाहेर काढणार आणि मी कुणालाही कशासाठी जबाबदार धरणार नाही. माझ्या यशासाठी, अपयशासाठी, माझ्या नुकसानीसाठी, माझ्या फायद्यासाठी जे केलं ते देवानं केलं.
ज्याने उपकार केलेत त्याचे उपकार विसरू नका, पण ज्याने अपकार केलेत त्याचे अपकार मात्र अपकार पटकन विसरून जा.